जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बैल पोळानिमित्त बॅनर एडिटिंगवरती आपण व्हिडिओ घेऊन आलोय। तर डिझाइन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय, तुम्ही डिझाइनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर अशा प्रकारची डिझाइन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। प्लस मित्रांनो, या मटेरियलला पासवर्ड असणार आहे आणि हा पासवर्ड तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये बोलून मी सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आणि त्याचसोबत तुम्हाला आपल्या या व्हिडिओला 1 लाईक करायचं। आपण या व्हिडिओचा लाईक टार्गेट फक्त 100 ठेवलं आहे मित्रांनो, एवढं टार्गेट आपलं कंप्लीट करायचं आहे। जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून टाका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। जर तुम्हाला बॅनर तयार करताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। आपली इंस्टाग्रामची आयडी ही तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन मी केली आहे। आणि आपलं टेलिग्रामचं आणि व्हॉट्सअप चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर हे दोन्ही चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला इथे मी देत असतो। ओके, तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर डिझाइन आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये तयार करणार आहोत। तर आपल्याला ते आपल्या कॅनव्हाची साईज इथे रिसाईज करून घ्यायची आहे। तर सिम्पली तुम्हाला इमेज साईजवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला इथे विड्थ टाकायची आहे 4000 आणि जी काय हाईट असेल ते हाईट तुम्हाला टाकायची आहे 6000। ओके, एवढी साईज टाकल्यानंतर तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपल्या इथे बॅकग्राऊंडचा एक कलर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही आपलं मटेरियल ज्या फोल्डरमध्ये ठेवलं असेल सिम्पली तुम्हाला ते फोल्डर इथे ओपन करून घ्यायचं आहे। फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला जे काही मी बॅकग्राऊंड दिले हे बॅकग्राऊंड तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे। त्यानंतर रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करून बॅकग्राऊंड आपलं प्रॉपर इथे सेट करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला लेअर आयकॉनवरती क्लिक करायचं, आपल्या या बॅकग्राऊंडची लेअर तुम्हाला इथे लॉक करून घ्यायचे। आता बाकी जे काही सर्व कॅलिग्राफी वगैरे डायलॉग वगैरे असेल ते सर्व तुम्हाला इथे मी प्रॉपर सेट करून दिलं आहे। तुम्हाला फक्त PNG ॲड करायचे, रिलेटिव्ह साईजवरती क्लिक करून ते तुम्हाला ते प्रॉपर तिथे सेट करायचे। तर बाकी प्रोसेस तुम्हाला इथे माहितीच असेल। तर जे काय सर्व PNG असेल ते मी इथे स्टेप बाय स्टेप इथे ॲड करून घेतो। ओके, तर याच थीममध्ये मित्रांनो सर्व जे काही PNG असेल त्या PNG तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे ॲड करून घ्यायचे। तर आता जी काही बैलाची PNG असेल ती PNG इथे मी ॲड करून घेतो। तर मित्रांनो तुमच्या बैलाची PNG ॲड केल्यानंतर तिथे तुम्हाला इथे प्रॉपर या कॉर्नरमध्ये सेट करून घ्यायचे। त्यानंतर बैलाच्या नावाची टेक्स्ट कॅलिग्राफी मी इथे ऑलरेडी तयार करून घेतले, तर ती मी इथे प्रॉपर सेट करून घेतो। तर फक्त तुम्हाला इथे 4 ते 5 मिनिटं इथे डिझाईन तयार करायला लागतील। त्यानंतर तुमची जी काही डिझाईन असेल ती डिझाईन इथे तयार होऊन जाईल। तर आता जी काही टेक्स्ट कॅलिग्राफी असेल तर ही तयार करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये आपली PLB फाईल ओपन करून घ्यायची। तुम्हाला या डिझाईनची PLB फाईलसुद्धा मी दिली आहे। तर PLB फाईल पिक्सेल लॅबमध्ये ओपन करून घ्यायची तुम्हाला। त्यानंतर तुम्ही त्या टेक्स्टमध्ये चेंजेस करू शकता। जर तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये PLB फाईल ॲड करायसाठी जर काही अडचणी येत असतील तर जो सध्या मी पिक्सेल लॅबचा ॲप्लिकेशन यूज करतोय तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो आपला ॲप्लिकेशन तिथे डाउनलोड करू शकता। तर यामध्ये सध्या तरी काही प्रॉब्लेम मला येत नाही आहे। तर तुम्हाला तर आता जो काही आपल्या मटेरियलचा पासवर्ड असेल तो तुम्हाला पासवर्ड तुम्हाला मी सांगतो। तर आपल्या मटेरियलचा पासवर्ड आहे 6184। ओके, हा मटेरियलचा पासवर्ड आहे। तर हा 4 अंकी पासवर्ड टाकल्यानंतर आपली जी काही फाईल असेल ते फाईल इथे अनझिप होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। आणि जो तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतोय तर मित्रांनो यावरती क्लिक करून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता। तर चालता मित्रांनो पुन्हा भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।